नमस्कार. बुद्धिमत्ता या विषयातील समसंबंध या घटकातील संख्या या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. समसंबंध आपल्या आजूबाजूला भिन्न गुणधर्म असलेल्या निसर्गनिर्मित, मानवनिर्मित असंख्य वस्तू असतात. यापैकी काही गोष्टीत एखाद्या गुणधर्मात साम्य दिसते, त्याद्वारे आपण त्यांच्यात संबंध प्रस्थापित करत असतो. या प्रकारात 4 पदे असतात, त्यापैकी 3 पदे व एक प्रश्नचिन्ह दिलेले असते. त्यामध्ये पहिल्या 2 पदांमध्ये विशिष्ट बाबतीत संबंध दिसून येतो. हा संबंध विसर्ग या चिन्हाने दाखवला जातो. तिसऱ्या पदाशी तसाच संबंध असणारे व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद आपल्याला शोधायचे असते. यातील तिसरा उपघटक संख्या. संख्या या उपघटकात पहिल्या पदातील संख्येचा काही विशिष्ट संबंध दुसऱ्या पदातील संख्येशी असतो. अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदातील संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या चौथ्या पदातील संख्येशी असतो. त्यामुळे सर्वप्रथम पहिल्या व दुसऱ्या पदातील संख्यांमधील साधर्म्य शोधून तिसऱ्या पदातील संख्येचा विचार करावा लागतो. थोडक्यात 4 पर्यायांपैकी दिलेल्या संख्यांमधील 3 संख्यांमध्ये समान गुणधर्म शोधून त्या गुणधर्माशी सुसंगत नसलेला पर्याय शोधणे आवश्यक असते. संख्या समूहातील वस्तूंविषयी जी अमूर्त कल्पना निर्माण होते तिला संख्या असे म्हणतात. संख्या दर्शविणाऱ्या चिन्हांना अंक असे म्हणतात. या उपघटकासाठी महत्त्वाचे मुद्दे. या प्रकारच्या उदाहरणात संख्यांचे विविध प्रकार जसे की नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 अनंतापर्यंत, पूर्ण संख्या 0 1 2 3 4 5 6 अनंतापर्यंत, पूर्णांक संख्या -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 6 अनंतापर्यंत, समसंख्या 2 4 6 8 10 12 14 अनंतापर्यंत, विषम संख्या 1 3 5 7 9 11 13 15 अनंतापर्यंत, मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 याप्रमाणे या संख्यांच्या विविध प्रकारांचा अभ्यास करणे आणि त्यामधील संबंधाचा सराव करणे आवश्यक आहे. संख्यांच्या प्रश्नासाठी अजून काही महत्त्वाचे मुद्दे. संख्यांच्या प्रकारापैकी वर्गसंख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या याचाही या घटकामध्ये समावेश केलेला असतो. त्यामुळे त्याविषयी अधिक माहिती असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संख्यांचे पाढे-पाठांतर असणं हेही महत्त्वाचं आहे. दिलेल्या तक्त्यात 1 ते 60 पर्यंतच्या वर्गसंख्या दिलेल्या आहेत. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49 याप्रमाणे. या उलट 1चं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3, 16चं वर्गमूळ 4, 25चं वर्गमूळ 5, 36चं वर्गमूळ 6, 49चं वर्गमूळ 7, 64चे वर्गमूळ 8 या पद्धतीने वर्ग आणि वर्गमूळ आपले पाठांतर असणे आवश्यक आहे. त्यानंतर 1 ते 30 पर्यंतच्या घनसंख्या या ठिकाणी या तक्त्यात दाखवलेल्या आहेत. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 या पद्धतीने घनसंख्या म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार. त्यानंतर त्रिकोणी संख्या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार करणे व त्याची निमपट करणे म्हणजे त्रिकोणी संख्या होय. या आकृतीत काही त्रिकोणी संख्या दाखवलेल्या आहेत. या घटकावरील उदाहरणात पहिले पद व दुसरे पद एकमेकांच्या दुप्पट असणे, विशिष्ट संख्येने लहान व मोठे असणे, दुसरे पद पहिल्या पदाचा वर्ग किंवा घन असणे अशा प्रकारे संबंध असणाऱ्या पदांचा समावेश होतो. अशा प्रकारे प्रश्नातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा समसंबंध विचारात घेऊन तिसऱ्या पदाप्रमाणे चौथे पद शोधता येते. उदाहरणार्थ 15
225 20 प्रश्नचिन्ह. या प्रश्नात 15चा वर्ग 225 आहे, त्यामुळे 20चा वर्ग शोधणं या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून 20चा वर्ग 400 येईल व 400 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. उदाहरण क्रमांक 2 82 विसर्ग 6 93 प्रश्नचिन्ह. या उदाहरणात 82 बरोबर 8 उणे 2 82 या शब्दातील दोन्ही या संख्येतील दोन्ही अंकांमधील वजाबाकी केलेली आहे, म्हणजेच 8 उणे 2 बरोबर 6. त्याचप्रमाणे 93 या संख्येतील 9 उणे 3 या अंकांची वजाबाकी 6 येईल. म्हणून 93 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. तिसरं उदाहरण 156 30 तर 286 प्रश्नचिन्ह. या उदाहरणात 156 बरोबर 1 गुणिले 5 गुणिले 6 म्हणजे यातील अंकांचा गुणाकार 30 येतो. त्याचप्रमाणे 286 या संख्येतील अंकांचा गुणाकार 2 गुणिले 8 गुणिले 6 म्हणजेच 96. म्हणून 96 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. या पद्धतीने वेगवेगळ्या संख्यांवरील क्रियांचा उपयोग करून उदाहरणातील विविध पर्यायातील समसंबंध लक्षात घेऊन उदाहरणे सोडवावीत.